समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथे अधिक मासानिमित्त वेदावती मानगंगा पारायण समितीच्या वतीने राज्यस्तरीय पारायण सोहळा आयोजित केला होता। रविवारी कालाच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली। तर आदल्या दिवशी संपूर्ण गावातून सूर सनई टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमुळे वडूज गावाला यात्रेचे स्वरूप आले होते। दाभाडे मैदानापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत 375 पताका, 375 तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला तसेच हजारो वारकरी टाळ मृदुंगांसह सहभागी झाले होते। ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज की जयचा गजर करत पेडगाव रोड, अहिल्यादेवी चौक, छत्रपती शिवाजी चौक, हुतात्मा स्मारक, बाजारपेठ, बाजार पटांगण, छत्रपती संभाजी चौक, शहा पेट्रोल पंप, एसटी स्टँड, भगोदय नगर मार्गे मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचली। मिरवणूक मार्गात चौकात महिला आणि वारकऱ्यांनी झिम्मा फुगड्यांचे फेर धरले। सांगते दिवशी ज्ञानेश्वर कदम छोटे माऊली यांचे काल्याचे कीर्तन झाले। या कीर्तनात त्यांनी श्रीकृष्ण चरित्रातील काही प्रसंग हुबेहूब रंगवून सांगितले। त्याचबरोबर माणसाच्या जीवनातील देशी गाईचे महत्त्व पटवून देण्याबरोबर तरुणांनी दह्या दुधाचा वापर करत स्वतःचे शरीर भक्कम करण्याबरोबर व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले। अध्यक्ष विठ्ठल स्वामी महाराज आणि सहकार्यांनी स्वागत केले। धीरज शास्त्री वलेकर यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी विधी आणि न्याय विभागाचे निवृत्त सहसचिव मदन गोसावी, आचार्य शिवानंद भारती, श्यामपुरी महाराज औंध, प्राध्यापक बंडा गुडसे, धनंजय चव्हाण, सीएम पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सुनील शेठ जाधव, मानाजी घाडगे, डॉक्टर प्रगती कोकाटे, सचिन देशमुख, नवनाथ जाधव, नारायण गंबरे, ज्ञानेश्वर रणवरे, अरुण यादव, बाजीराव रणशिंग, गोरखनाथ घाडगे, पंढरीनाथ माने, तानाजी कुंभार, बजरंग भोंडवे आदी उपस्थित होते। सांगते दिवशी उपस्थित भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद देण्यात आला। 8 दिवस चाललेल्या या पारायण सोहळ्यास ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार महेशदादा शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, सौ सोनिया गोरे, जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, वारकरी सेनेचे अध्यक्ष अक्षय भोसले, राष्ट्रवादीचे श्री घोरपडे, रासपचे भाऊसाहेब वाघ आदीसह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन चांगल्या पद्धतीने भरीव योगदान दिले। जग संशोधन शेणावर, गोमूत्रावर, दुधावर संशोधन चाललंय शासनाचं। जगात संशोधन चाललंय आणि आमच्या आडाणी माणसं काय पडून पूर्वी लोक किती थाटा मातात राहायचे। गावरान गाईचं जर गोमूत्र आपल्या भाजीपाल्यावर फवारलं तर ही अत्याधुनिक रसायन फवारायची गरजच पडत नाही। सगळ्यांना विनंती, 2 गुंठे जमीन आपल्यासाठी ठेवा, त्याच्यात बिगर रसायनाच्या पालेभाज्या उगवा। आपल्याला ज्या पालेभाज्या खायच्या ते त्याच्यात उगवा। त्याला गावरान गाईचं शेण आणि गोमूत्र भावाचं लुटून खाल्लंय। वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकरांच्या भाषेत देवाचं गावाचं भावाचं खातो याचं मजा वाटवणं होईल। आधम माणसाच्या घरचं खाऊ नये। जरी खाण्याचा बळजबरी योग आला, बाहेर जावं आणि कोफून टाकावं। आधमाची अन्ना खादलिया की जे वमना। पण एखादा जर सज्जन असेल, गरीब आहे, छपरात राहतोय, पण सकाळी काकडा म्हणतोय, शिदोन ज्ञानेश्वरीचे वय वाचतोय, 2-2.5 अभंग वाचतोय, संध्याकाळी सगळं घर एकत्र बसून हरिपाठ म्हणतोय, एकादशी सोमवार दररोज घरात रोज टाळ वाजवतोय, वैष्णवा घरी सर्व काळ। आणि त्याचाच हा भाग म्हणून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होतोय। मी आज इथे येत असताना महाराज मलाही अभिमान आहे। मी सातत्याने सांगत असतो, आपण सगळेजण वारीला जातो आणि मला आठवतं मी लहान असताना आईसोबत वारीला गेलो होतो, लहान असताना गेलो होतो, पण मला माऊलींच्या पालखीला हात लावता आला नाही। धक्के बुक्के खात मागावे आलो, पुन्हा पालखीला जायची भीती वाटायला लागली। एवढी गर्दी, एवढी रेटारेटी बघितली आणि बघा परमेश्वरानं त्या पालखी सोहळ्याचं नियोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली। आज पालखी सोहळ्याचं निघाल्यापासून पालखी संपेपर्यंत, माघारी पोचेपर्यंत दोन्ही पालख्यांचा, अगदी तुकाराम महाराजांचा असेल, माऊलींचा असेल, नियोजन करण्याची जबाबदारी आज आदरणीय देवेंद्रजींच्या कृपेनं
आणि भारतीय जनता पक्षाने जबाबदारी दिली ती सेवा करता येते याचा महाराज मला मनापासूनच आनंद आहे. आज आपण सगळेजण पाहतो, खास करून पंढरीचा नगरीचा विकास आज होताना आपण बघतो. आपण बघितलं अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर झालं, काशी विश्वेश्वराचं मंदिर आपण बघितलं, काशीमध्ये भव्य दिव्य असं मंदिर कॉरिडॉर झाला आणि कोट्यावधी भाविकांची संख्या महाराज इथं वाढली. त्याच धर्तीवर, उज्जैनच्या धर्तीवर आता आमच्या पंढरपूरचा विकास करण्याचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी घेतला आहे. आणि सुदैव बघा, मी त्या पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री आहे, त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची जिल्हा स्तरावर संधी मिळते. एवढं मोठं कार्य, एवढं मोठं काम आता या मानकटावच्या मातीतल्या सुपुत्राच्या, माझं काहीच नाही योगदान नाही, पण सेवा करायची संधी मिळेल हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. याचाही मला मनापासून आनंद आहे. आज आम्ही या ठिकाणी आपण सगळेजण आला, खास करून कदम महाराज, आमचे हे सगळे महाराज. आता एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याचं राहील, दुसऱ्याचं घेतलं की तिसऱ्याचं राहील, असं नाही, पण हे सगळे महाराज, या सगळ्या महाराजांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि खास करून त्यांचे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आणि हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी होतोय, याच्यामध्ये आपण आपल्या माता भगिनी, आपण सगळे वारकरी बांधव सहभागी झाला, आपलंही मनापासून कौतुक करतो. आणि खऱ्या अर्थानं आमचे बघितले पलीकडे सगळे विनेकरी, टाळकरी, तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन अजून लोक म्हणून सांगितलं आता अक्षय महाराज माझे शुभ भाऊ आहे आणि सगळी जनता माझी आहे, यांच्याकडे तुम्ही काय करणार नाही. दादांनी आपल्या या उत्सवाकरता रुपये 5 रुपये आपल्याकडे गुंतले आहेत. त्याच्या 2 लाख काळ्या वाजवा दादा तुमच्या दानाचा अहंभाव सुद्धा महाराज, दानाचा अहंभाव सुद्धा या ठिकाणी काय होतो, पापामध्ये जातो, पुण्यात अहंभाव. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, अमर फडतरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.